नमस्कार, मी ज्ञानेश्वर चौतमल, पुढारी न्यूजमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत. हिवाळी अधिवेशनाच्या निमित्तानं आपण नागपूरमध्ये आहोत. शशिकांत शिंदे आपल्यासोबत आहेत. तुम्ही अनेक अधिवेशनं गाजवली, अधिवेशनांमध्ये तुम्ही सहभाग नोंदवला. कसा फरक दिसतो तुम्हाला जुन्या अधिवेशनांमध्ये आत्ताच्या अधिवेशनांमध्ये? काय बदल जाणवतात? खरं म्हटलं तर हे पण अधिवेशन कालपासून आम्ही गाजवतोय. फक्त एवढंच आहे, पायऱ्यावर गाजवत नाही एवढाच विषय आहे. कारण काय झालंय, या अधिवेशनामध्ये वेळ एवढा कमी आहे आणि प्रश्न बरेच आहेत. अवकाळी पावसाच्या नुकसानीपासून, शेतकऱ्यांच्या आत्महत्यापासून, त्याचबरोबर या वेगवेगळ्या प्रकारचा भ्रष्टाचार, कायदा सुव्यवस्था याच्यावर आम्हाला आवाज उठवायचा आहे. 4 दिवसामध्ये 1 दिवस गेला. आता बाकीच्या राहिलेल्या दिवसामध्ये आम्ही आंदोलन करायला पाहिजे, वस्तुस्थिती आहे. आता विरोधी पक्ष नेता नाही, त्याच्यावर हे सरकार त्याच्याबद्दल काम करायला सुरुवात केलेली आहे. ह्या सर्व गोष्टीचा आढावा घेता मला वाटतं की पूर्वीची अधिवेशनं व्हायची, अधिवेशनामध्ये विरोधकांना सुद्धा तेवढाच दर्जा किंवा तेवढ्याच प्रकारची सन्मान हा नेहमी असायचा. आत्ताच्या राजकारणामध्ये एवढं फास्ट झालेलं आहे की अधिवेशनामध्ये काही प्रश्न अधिकाऱ्यांना दबाव असायचा, सत्तारूढ पक्षाला दबाव असायचा, कुठला विषय निघेल काय. आता कुठलीच भीती राहिली नाही. कारण सत्तेमधली लोक आपल्याला प्रोटेक्ट करतात ही भावना वाढल्यामुळे या अधिवेशनामध्ये अशा प्रकारचा कुठेही निश्चित पाहायला मिळत नाही. हा फरक आहे. मला वाटतं की अधिवेशनाच्या काळामध्ये ज्या पद्धतीने चर्चा व्हायला पाहिजे, काम करायचं आणि सोपस्कार करायचा, ही प्रकार होऊ नये. आता समजा उदाहरणार्थ आता अवकाळी शेतकरी नुकसान वगैरे हे ते आहे, म्हणजे सत्तारूढ पक्षाने कसं सरकारने चांगलं काम केलं हे सांगणं आणि ते सांगताना आता मंत्री तेच उत्तर देणार, पण प्रत्यक्षात प्रॅक्टिकली खाली गेलं का. पूर्वीच्या अधिवेशनामध्ये म्हणजे याच्या अनेक वर्षापासूनची परंपरा होती. सभागृहामध्ये चर्चा व्हायची, त्यावेळेला फार मोठ्या प्रमाणात चर्चा व्हायची. वेगवेगळ्या प्रकारचे नेते ज्यावेळेला भाषणाला उभे राहायचे तेव्हा सगळं सभागृह फुल असायचं. निर्णय घेताना सरकार इम्पार्शिबल घ्यायचं, फक्त डिफेन्स करायचं नाही. आता ती परिस्थिती पाहायला मिळत नाही. शेवटी लोकांचे प्रश्न मांडण्यासाठी ज्या पद्धतीने अधिवेशनाचा उपयोग व्हायला पाहिजे होता तो होत नाही. काम उरकून न्यायचंय ही अधिकाऱ्यांची आणि मंत्र्यांची मानसिकता झाल्यामुळे या अधिवेशनामध्ये मला वाटतं की बदल व्हायला पाहिजे. हे व्यासपीठ आहे, त्या व्यासपीठावर जनतेचे प्रश्न मांडण्यासाठी चर्चा व्हायला पाहिजे. फक्त इतक्याच मुदतीमध्ये बोला, एवढीच बिलं लगेच पास करा, अशाने मला वाटतं की अडचण मला दिसून येते. मी अपेक्षा व्यक्त करताय, पण जबाबदारी कुणाची आहे? कुणामुळे हे सगळं घडतंय असं तुम्हाला? काय झालंय की आताच्या घडीला त्याला जबाबदारी दोन्ही पार्टीने कोण आहे. विरोधक म्हणून आम्ही आक्रमक राहू, परंतु आता सगळीकडेच मानसिकता अशी झालेली आहे की अधिवेशनामध्ये किती ओरडलं तरी न्याय मिळेल का, त्याच्या बाबतीमध्ये उत्तर सरकारकडून येईल का. आता काल एक उदाहरण सांगतो. निर्णय घेतला ना, म्हणजे मला सांगायला हरकत नाही, परंतु एकनाथ शिंदेंनी एक निर्णय अधिकाऱ्यावर घेतला. म्हणजे हा टार्गेट नव्हतं अधिकारी, पण अनिल परबासन आम्ही सांगितलं की जलसंधारणच्या कामामध्ये जो अधिकारी 20-20 वर्ष तिथे बसतो, भ्रष्टाचार करतो, टेंडर डबल टिबल नव्हे तर 10-20 पट्टीने वाढवतो, याच्यावर आम्ही आक्रमक झाल्यानंतर दुसरं कोण असते तर बोललं तर नाही, मग चौकशी करतो, अहवाल आणतो, मंत्री सांगत होते. परंतु कारवाई झाली, ही न्यायची झाली. अशा प्रकारच्या निर्णयामध्ये आम्ही सुद्धा मुद्दे मांडत असताना त्याचा दखल समोरच्यांनी घेतली पाहिजे. आणि ते आता मला वाटतं की प्रोटेक्ट करणं आणि कुठलीच भीती राहिलेली नाही. राज्यकर्त्यांना पण राहिले नाही आणि अधिकाऱ्यांना पण राहिले नाही. आणि अधिकाऱ्यांना वाटतं की आम्ही काही केलं तरी आम्हाला प्रोटेक्ट करणार आहे, आणि त्या अधिकाऱ्यांना करायचं नसलं तरी राज्यकर्ते सांगता आम्ही सांगतो तसं करा. यामुळे एक बॅलन्स जो आहे तो 100% संपलेला आहे. हे जे वातावरण तयार झालंय, हे जे प्रत्येकाला वाटतंय ज्या सहजपणे, याचे किती मोठे तोटे, किती मोठे दुष्परिणाम घडू शकतात जर हे असंच प्रत्येकाला जर त्या स्वभावाने सोयीचं झालंय किंवा सवय लागली अशी जी भावना तयार होते असं तुम्ही म्हणताय, याचे किती दुष्परिणाम होऊ 100% शकतात? होणार ना, 100% होणार. आता तुम्ही मला सांगा, 3 महिन्याने अधिवेशन होत असतात. पहिले महिना 1.5 महिना अधिवेशन चालायचं. आता ती संख्या कमी झालेली आहे. आता ती संख्या कमी झाली, मग तो पिरियड कमी झाल्यानंतर चर्चा काय होते. आता एकाच दिवशी 5-5, 10-10 पुरवण्या मागण्या आल्या, एकाच वेळी 5-5, 10-10 बिलं आली, एकाच वेळेला त्याप्रमाणे वेगवेगळ्या विरोधी पक्षाच्या चर्चा आल्या आणि त्याला वेळ इतका कमी मिळाला
तर तुम्ही करणार काय? आता समजा 260ची चर्चा आमच्या विधान परिषदेमध्ये आली, आमची पण आणि विरोधकांची. एकाच दिवशी ते उत्तर देणार, मग मंत्री एका दिवसामध्ये आलेल्या उत्तराला तसंच पद्धतीने हा हे झालं ते झालं. यामध्ये मला वाटतं की एक धोका असा आहे की जे विधिमंडळाचं जे एक एक बोलतात ना, एक कोर्ट आहे, हे कोर्ट आहे. या कोर्टामध्ये आल्यानंतर एकतर चर्चा झाली, म्हणजे दोन्ही वकील कसे आर्ग्युमेंट करतात, जज जजमेंट देतो, तशा प्रकारची चर्चा झाल्यानंतर जर तिथं त्या ठिकाणी त्या चर्चेचं गांभीर्यच राहिलं नाही, तर मला वाटतं की शेवटी मग कुठे जायचं हा प्रश्न होईल. आणि मला वाटतं हे कुठेतरी सुधारायला पाहिजे. वाटल्यात 1 महिना अधिवेशन घ्या, सविस्तरपणे त्याच्यावर चर्चा होऊन द्या. प्रत्येक बिलावर प्रत्येक विषयावर चर्चा झाली पाहिजे. त्याशिवाय त्याच्यावर काही निर्णय होणार नाही. अशा प्रकारचा निर्णय घेतला आणि त्याचं चर्चेचं गांभीर्य सत्तेमधल्या मंत्र्यांनी, मुख्यमंत्र्यांनी सगळ्यांनी घेतलं आणि अधिकाऱ्यांनी घेतलं, तर मला वाटतं परत एकदा या अधिवेशनाच्या पावित्र्य किंवा अधिवेशनाचा दर्जा वाढू शकतो. एक माहिती समोर अशी आली की जी मुख्यमंत्री सहायतामध्ये निधीमध्ये अत्यंत मोठी रक्कम जमा झाली, त्यातले अवघे काही हजार रुपये हे शेतकऱ्यांच्यासाठी खर्च केले गेले आणि त्याचं जे बोट ठेवलं गेलं ते राज्याच्या प्रमुखांवर ठेवलं गेलं. त्यांनी हे पैसे खर्च केले नाही असं म्हटलं गेलं. तर कसं बघता शेतकऱ्यांच्यासाठी म्हणून हा मुद्दा किती गंभीर आहे? विरोधक म्हणून काय? नाही, साहजिकच आहे. काल पण आम्ही अधिवेशनामध्ये सांगितलं, मी तर सांगितलं की तुम्ही निवडणुकीच्या फाजील आत्मविश्वासावर तुम्ही गेलेला आहात. निवडणुकीचा फाजील आत्मविश्वास तुम्हाला माहिती आहे की एखादी शासकीय योजनेतून पैसे काढायचे आणि योजना द्यायच्या, निवडणूक जिंकायचा नवीन फंडा महाराष्ट्रामध्ये आला. पण दुसऱ्या बाजूला मी सांगितलं की सत्ता आणि पैसा याच्यातून आम्ही निवडणूक जिंकतो आणि लोकांना त्यांनी समेत पकडलेला आहे, त्यामुळे त्यांना भीती राहिलेली नाही. एवढं गांभीर्य असतं तर केंद्राच्या मंत्र्यांनी सांगितलं नसतं की आमच्याकडून अजून प्रस्ताव आलेला नाही. ते सोडा, आता केंद्रीय मंत्र्यांनी सांगितलं, आम्ही तर नाही म्हणतो, तरी सुद्धा आजही शेतकऱ्यांकडे तशा प्रकारची मदत पोचली का हा प्रश्नचिन्ह आजही आहे. मग त्यावेळेला तुम्ही मुख्यमंत्री सहाय्य निधीच्या बाबतीमध्ये निवडणुकीच्या अगोदर नंतर जे आश्वासन दिलेले आहे त्याची पूर्तता करताना निवडणुकीला तर आता वेळ आहे, परंतु माझ्या माहितीप्रमाणे त्याच्यातले पैसे सुद्धा जर तुम्ही वापरले नसतील, कारण तुम्ही आवाहन केलं होतं मुख्यमंत्री सहाय्य निधीमध्ये तुम्ही मदत करा, लोकांनी मदत केली. आता ही मदत केल्यानंतर सुद्धा त्याचे वाटप झालं नसेल तर हा सरकारचा निश्चितप्रमाणे प्रमुखांचा फेल्युअरपणा आहे. इथेच तुमची काही वेळापूर्वी बैठक झाली, आमदार होते, जयंत पाटील होते. काय बैठक झाली, काय विषयावर चर्चा? नाही, विषय असा असतो की अधिवेशन सुरू होतं त्यावेळेला पक्षाच्या लोकप्रतिनिधींची बैठक घेऊन अधिवेशनामध्ये काय अडचणी आहे, सरकारच्यावर काय भूमिका आहे, काय स्ट्रॅटेजी ठरवायची, त्याची स्ट्रॅटेजी ठरवण्याची बैठक होती आणि ती बैठक झाली. त्यामध्ये आपण काही प्रश्नावर आक्रमक राहिलं पाहिजे ह्या सविस्तर चर्चा झालेल्या आहेत आणि तशा प्रकारची रणनीती आम्ही आज ठरवलेली आहे. एकत्र येण्याचा मुद्दा सतत चर्चेत येतोय, तर तुम्हाला प्रदेशाध्यक्ष म्हणून काय वाटतं? शरद पवारांसोबत तुमचं अर्थात या मुद्द्यावर बोलणं झालंच असेल, तर त्यांनी काही म्हटलंय का? नाही, माझ्या माहितीप्रमाणे काल त्यांचा वाढदिवसाचा कार्यक्रम होता, तेव्हा देशातले अनेक दिग्गज नेते त्या ठिकाणी बोलवले होते. पवार साहेबांचा अनेक वर्षाचे असलेले जेवढे संबंधित आहेत ते लोक त्या ठिकाणी उपस्थित होते. 12 तारखेला सुद्धा आम्ही यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानमध्ये साहेबांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने शुभेच्छा देण्यासाठी आम्ही सगळे जाणार आहोत. परंतु हे करत असताना एखाद्या विषयाचा लगेच राजकीय अर्थ काढला जातो. खरं म्हणलं तर पक्ष फुटला गेला, हे दुःख आहे. फुटायला नव्हता पाहिजे नव्हता, कारण ज्या नेत्यांनी ज्याप्रमाणे तो पक्ष उभा केला आणि लोकांनी साथ दिली, सगळ्यांनी मेहनत केली, तोच पक्ष भाजपने फोडण्याचा प्रयत्न केला. काय असं लोकशाहीमध्ये विरोधक हा असावा लागतो. मग विरोधकच देशातून राज्यातून संपवायचा हा ना, त्या कारणातून संपवायचा तर लोकशाही धोक्यात येते. माझ्या माहितीप्रमाणे त्यांनी त्या ठिकाणी तो पक्ष संपवण्याचा प्रयत्न केला. तरी सुद्धा आजच्या घडीला या सर्व चर्चा होतात. मध्यंतरीच्या काळामध्ये नगरपालिका नगरपंचायतीच्या निवडणुका जेव्हा लागल्या तेव्हा पवारसाहेबांच्यावर आमची बैठक झाली, तेव्हा पवारसाहेबांनी स्पष्ट शब्दात सांगितलं की काही नाही, आपल्याला पुढे जायचंय, परंतु ते जात असताना महाविकास आघाडी म्हणून आपण लढायचंय. भाजप सोडून इतर कोणत्याही पक्षाची आपण आघाडी करा. स्थानिक पातळीवर शिंदे गटाशी महाविकास आघाडी, त्याचबरोबर काँग्रेस असेल, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे असेल, शिंदे गट असेल, अजितदादा गट आहे, राष्ट्रवादी, ह्या सर्वांशी आम्ही स्थानिक पातळीवर त्यांनी आघाडी केली आणि निवडणुका लढवल्या. आता उद्या हा प्रश्न असा येतो की दोन्ही पक्ष एकत्र येणार. हे अनेक महिन्यापासून ही चर्चा सातत्याने चालू आहे. प्रत्यक्षात त्या कृती तालिका नाही आली.
आता जरा आम्ही जर माझं तोच म्हणणं आहे, आम्ही जरी ठरवलं एकत्र यायचं तर दिल्लीने परवानगी दिल्याशिवाय एकत्र येऊ शकतात का, हा प्रश्न आहे. दुसरा गोष्ट की मला असे प्रश्न विचारायचा तो तुम्ही का मांडला. मागच्या वेळेस सुद्धा निवडणुकीच्या अगोदरच ही चर्चा आली, आता सुद्धा निवडणुकीच्या अगोदर ही चर्चा येते. कार्यकर्त्यामध्ये लोकांमध्ये शिथिलता किंवा संभ्रम असता की आमच्याकडे एकच हुकमी एक आहे, तो म्हणजे शरद पवार आहे, ते काय करू शकते याची भीती विरोधकांना सगळ्यांना असते. मग याच पक्षाच्या असलेल्या लोकांना अस्थिर करण्याचा प्रयत्न करणं ही एक स्ट्रॅटेजी होऊ शकते. मला वाटतं की परंतु कार्यकर्त्यांची वेगवेगळी मतं असतात. लोकशाहीमध्ये पवार साहेबांनी सगळ्यांना अधिकार दिला, साहेब कधी निर्णय लादत नसतात. माझ्या माहितीप्रमाणे आता सुद्धा त्यांनी तशा प्रकारचे निर्णय घेत असतात. लोकांची मतं असतात. जसा पुण्याचा विषय झाला, काही लोकांना वाटलं की आपल्या निवडणुकीला अजितदादांच्या गटाबरोबर आघाडी केली पाहिजे. आमच्या अध्यक्षांना वाटलं की महाविकास आघाडी गेल्यानंतर आपल्याला मतं वाढतील, व आपले नगरसेवक वाढतील. असे वेगवेगळ्या प्रकारचे मतांतर सगळीकडे आहे. मुंबईला तशी चर्चा झाली, ठाण्याला झाली, सगळीकडे चर्चा होते. चर्चा झाल्यानंतर अंतिम निर्णय पवारसाहेबांनी आम्ही सांगितलं की स्थानिक पातळीवर तुम्ही जो निर्णय घ्याल त्याला आम्ही सगळेजण परवानगी देऊ. तरी सुद्धा या संदर्भामध्ये काय झालं तर आम्ही राज्य स्तरावरची जी कोर कमिटी आहे त्याच्यावर आम्ही बसतो आणि निर्णय घेतो. राहिला पक्ष विलिनीकरणाचा, आत्ताच्या घडीला अशा प्रकारचा प्रस्ताव ना समोरून आलाय, त्यांच्याकडून प्रस्ताव आला, त्यांच्याकडून काय आला तर आम्ही चर्चा करू. परंतु निवडणुकीच्या वेळेला ही चर्चा होते. त्यामुळे मला वाटतं की आत्ताच्या घडीला तरी सध्या तशा प्रकारची चर्चा नाही, ही गोष्ट आहे. ज्यावेळेला अशा चर्चा होतील तेव्हा तुम्हाला आम्ही सांगू. तुम्ही पुण्याचा विषय काढला तर पुण्यात तुम्ही म्हणता की स्थानिक पातळीवर निर्णय घेतला पाहिजे, पण स्थानिक पातळीवरच दोन मत आहेत. तुमचे शहराध्यक्ष म्हणतात की मविया सोबत गेलं पाहिजे, दुसरा एक गट आहे तो म्हणतो की अजित पवारांसोबत आपण पुण्यात लढलं पाहिजे. तर कसं वाटतं? नाही, आता मी मगाशीच सांगितलं नाही काय, चर्चा ही होत असते. शेवटी लोकशाहीमध्ये आमच्या पक्षाने सगळ्यांना चर्चा करण्याचा अधिकार दिलेला आहे. मी स्वतः याच्यावर अध्यक्षांशी बोललेलो आहे, साहेबांशी बोललेलो आहे. साहेबांनी पण सांगितलं की शशिकांतजी स्थानिक पातळीवर आपल्याला निर्णय घेताना ते अधिकार त्यांना दिलेले आहेत, त्याच्याप्रमाणे चर्चा करा. मी स्वतः 19 तारखेला पुण्याला आणि पिंपरी चिंचवडला बैठकीला जाणार आहे. त्या बैठकीमध्ये कार्यकर्त्यांची चर्चा करेल आणि ती चर्चा काय होईल तेव्हा पवार साहेबांची चर्चा करू. 15 तारखेनंतर एखाद्या आचारसंहिता लागेल आणि निवडणुका लागतील अशी शक्यता आहे. त्यामुळे 19 तारखेला चर्चा झाल्यानंतर त्याची स्ट्रॅटेजी काय ठरेल ते साहेबांची चर्चा करून आपण ठरवून घेऊ. हे चर्चा करताना समाज माध्यमांसमोर फक्त शहराध्यक्षांनी जिल्हाध्यक्षांनी बोलावं, इतरांनी बोलू नये असं काही पत्र तुम्ही काढले? नाही, पत्र काढलेलं आहे. आम्ही एवढंच सांगितलेलं आहे की कुठली स्टेटमेंट करताना किंवा कुठल्याही प्रकारचा निर्णय घेताना हे जे अध्यक्ष असतील, कारण मी बघतो की पवार साहेब कधी आले, कुठल्या जिल्ह्यात आले, कुठल्या शहरात आले तर जिल्हाध्यक्षाला बरोबर घेतात. ही एक जिल्हाध्यक्षाचा तो मान असो, त्याचा अधिकार असो. आमचं म्हणणं आहे की आता कोणी प्रतिनिधी असतात त्यांनी कुठल्या प्रकारची चर्चा करताना जिल्हाध्यक्ष आणि तिथले नेते आमदार खासदार असतील त्यांच्याशी चर्चा करूनच पुढे चर्चा करावी, अशा प्रकारचं पत्रक मी काढलेलं आहे. तुम्ही बोलताना असं म्हणालात की पक्ष फुटला त्याचं दुःख वाटतंय, तर आता हे दुःख बाजूला करून पुन्हा सुख वाटावं याच्यासाठी काही तुमच्याकडून प्रयत्न केले जाणार आहे? नाही, आता प्रयत्न आम्ही किती करायचा प्रयत्न केला तरी दिल्लीवाल्यांच्या मनात असलं तरच तेच होणार आहे. आता दिल्लीवाल्यांच्या मनात जर नसेल तर आम्ही प्रयत्न करून काय फायदा होणार आहे. म्हणून मला वाटतं की आत्ताच्या घडीला तसे प्रयत्न नाही. तसे प्रयत्न झाले तर तुम्हाला 100% कळू. विलिनीकरणाचं नाही, पण महानगरपालिकांच्या आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांना अजित पवारांची राष्ट्रवादी, शरद पवारांची राष्ट्रवादी वेगवेगळ्या ठिकाणी एकत्र दिसेल, एकत्र लढेल. काही ठराविक महानगरपालिकांमध्ये असं वाटतं तुम्हाला? नक्कीच आहे, कारण मागच्या नगरपालिकेच्या निवडणुकीला आम्ही स्वतंत्र लढलो. पण हे लढत असताना काही ठिकाणी अजितदादा राष्ट्रवादी एकत्र आम्ही लढलेलो आहोत. मी मगाशी सांगितल्याप्रमाणे उद्याच्या निवडणुकीला सुद्धा स्थानिक पातळीवर जिथं वाटतंय तिथं आम्ही सगळं एकत्र लढायला काही हरकत नाही. आम्ही तिथं एकत्र लढू. आज महायुतीचा फॉर्म्युला ठरलेला आहे. वेगवेगळ्या महानगरपालिका महायुतीतले पक्ष एकत्र म्हणून लढणार अशा पद्धतीनं माहिती मिळते. मविया म्हणून तुम्ही भूमिका ठरवली का? विशेषतः त्यातल्या महायुतीतल्या 2 महानगरपालिकांबद्दल मला तुम्हाला विचारायचं. पिंपरी चिंचवड आणि पुण्याबद्दल त्यांनी असं ठरवलं की शिंदेची शिवसेना आणि भाजप हे एकत्र लढतील. मग अशा वेळी पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये मविया म्हणून तुमची काय भूमिका? नाही, आत्ताच्या घडीला आम्ही पहिल्यापासून ठरवलेलं आहे. मागच्या निवडणुकीला सुद्धा आता उद्धव बाळासाहेब ठाकरे जे आहेत ते, काँग्रेसचे नेते आणि आम्ही एकत्र बसून मवियाच्या माध्यमातून आम्ही निवडणुकीला लढवणार आहोत. पुन्हा असो, पिंपरी चिंचवड असो, सगळीकडं.
आता हे लढवण्याच्या बाबतीमधली स्ट्रॅटेजी आमची फायनल आहे, त्याच्याबद्दल आमच्या चर्चा चालू आहे. उद्या सुद्धा अधिवेशन संपल्यानंतर लगेच आम्ही बैठक घेऊ आणि त्याच्यावर निर्णय घेऊ. पुढे पिंपरी चिंचवडमध्ये अजित पवार आणि तुमची राष्ट्रवादी दोन्ही राष्ट्रवादींचा तसा होल्ड आहे, तशी पूर्वपरंपरा राष्ट्रवादी विरुद्ध भाजप अशी लढाई आहे. जर आता भाजप आणि शिंदे सेना पुणे पिंपरी चिंचवडमध्ये लढत असतील तर तुम्ही अजित पवारांना सोबत घेण्याचा विचार करताय? मी आज तुम्हाला त्याबद्दल काही सांगणार नाही, कारण जिल्हा अध्यक्ष आणि बाकीच्या तिथल्या नेत्यांशी मी बैठक करतो. 19 तारखेला मी स्वतः जाणार आहे. ती बैठक झाल्यानंतर तिथे जी चर्चा होईल त्यावेळेला मी तुम्हाला सांगेल. धन्यवाद पुढारींशी बातचीत केल्याबद्दल. अर्थात विलिनीकरणाचा मुद्दा जरी बाजूला असला तरी येत्या महानगरपालिका स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांना हे दोन पक्ष एकत्र येऊ शकतील अशा पद्धतीची चर्चा तशी शक्यता आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट नेहल संबित, ज्ञानेश्वर चौकमल, पुढारी न्यूज, नागपूर.